कळमनुरी नगर परिषद पदभार सोहळा, विकासाच्या नव्या पर्वाचा श्री गणेशा। आजचा दिवस कळमनुरीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा दिवस ठरला आहे। आज केवळ एका पदाचा पदभार स्वीकारला जात नसून कळमनुरीच्या विकासाच्या एका नव्या पर्वाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे। नव्या वर्षात नव्या पर्वाची सुरुवात। आज 1 जानेवारी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी कळमनुरी शहरात परिवर्तनाचे वारे पाहायला मिळाले। सकाळी 11 वाजल्यापासूनच संपूर्ण कळमनुरी शहर भगवेमय झाले होते। शिवसेना कार्यालयापासून ते नगर परिषदेपर्यंत निघालेली भव्य मिरवणूक आणि त्यात नागरिकांचा दिसणारा अभूतपूर्व उत्साह हे या बदलाचे जिवंत प्रतीक ठरले। विशेष म्हणजे अहोरात्र जनतेसाठी धावून जाणारे कार्यसम्राट आमदार संतोष बांगर स्वतः या मिरवणुकीत सहभागी झाले होते, ज्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता। आमदार संतोषजी बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कळमनुरीतील प्रत्येक समाजाच्या व प्रत्येक नागरिकाच्या साक्षीने नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ आश्लेषा वैभव चौधरी उर्फ RR पाटील यांनी आज आपल्या पदाचा पदभार अधिकृतपणे स्वीकारला। त्यांच्यासोबतच शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आज या विकासाच्या रथात स्वार झाले आहेत। विकासाचा संकल्प आमदार संतोष बांगर साहेबांनी यावेळी नगराध्यक्षा सौ आश्लेषाताई चौधरी आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या। शहराचा विकास हाच आमचा ध्यास हा मंत्र घेऊन आता ही टीम कळमनुरीचा कायापालट करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे। हम तुम्हारे साथ हैं। आमदार संतोष दादा तुम्हारे बड़ो। हम तुम्हारे साथ हैं। आमदार संतोष दादा तुम्हारे बड़ो। हम तुम्हारे साथ हैं। एक अकेला सबसे भारी, एक अकेला सबसे भारी। आदरणीय आमदार संतोष दादा तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। आमदार संतोष दादा तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। हिंगोली जिल्हा शिंदे साहेबाचा बाले किल्ला, हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा या ठिकाणचे आमचे सीओ साहेब दरक साहेब आणि नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी पदभार त्या ठिकाणी आम्ही स्वीकारलेला आहे। उद्यापासून कामाचा धडाका या ठिकाणी या कळमनुरी शहरामध्ये लागल। कळमनुरी शहरातला DPR तयार करून मग जे गोरगरीब एरिया आहेत त्या ठिकाणी आपण इंदिरानगर जर बघितलं, या ठिकाणी साईनगर ग्रीन पार्क जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो की रोडचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तो पहिला प्रश्न। आणि मला वाटते की वाढीव हद्दवाढचा प्रस्ताव सुद्धा
आमच्या आरआरनी त्या दिवशी एकनाथभाई शिंदेला ज्यावेळेस आम्ही भेटायला गेलो, सगळ्यात आधी भेटणं दूर होतं, पण माझ्या कळमनुरी शहराच्या हद्दवाढ व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त निधी कसा तुम्हाला सांगतो की आपल्या या शहरासाठी आणता येईल ही धडपड त्या दिवशी आम्ही आरआरच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघितली. आणि आरआर जर तुम्ही बघितलं तर लोकांमध्ये राहणारा, गोरगरिबामध्ये जाणणारा आणि इलेक्शनच्या पिरियडमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं की लोकांच्या घरापर्यंत, चुलीपर्यंत, दारापर्यंत जाणारा माझा एकमेव कार्यकर्ता म्हणजे तो आर पाटील. आणि त्या पद्धतीचा विजय आज या ठिकाणी त्यांनी खेचून आणलाय. अतिशय आनंदाचा दिवस आमच्या या कळमनुरी शहरासाठी. तुम्हाला सांगतो की कुठल्याही प्रकारचं कमी आम्ही या ठिकाणी पडणार नाही. वासियांच्या सर्व माझ्या मतदार बंधू आणि भगिनी आणि माझ्या माता बहिणी या ठिकाणची जे बी रखडलेले प्रश्न आहेत ते पहिल्या प्राधान्याने नगराध्यक्ष या माध्यमातून मला तरी वाटतंय की ड्रेनेजचा प्रश्न, नाल्याचा प्रश्न, रोडचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, लाईटचा प्रश्न हे पहिल्या प्राधान्याने या कळमनुरी शहरातलं आम्ही सुंदर कळमनुरी शहर हे लोकांना दाखवून देऊ. आज या कळमनुरी शहराचा मी आमदार म्हणून माझा हा दिवस म्हणजे दिवाळीसारखा आणि सोन्यासारखा आहे की एकीकडे हिंगोली शहर आणि दुसरीकडे कळमनुरी शहरामध्ये माझे दोन्ही कार्यकर्ते या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून आज विराजमान झालेत. मला वाटते की हे संतोष बांगरसाठी स्वर्ण अक्षरामध्ये लिहिण्याचा दिवस आज या ठिकाणी उजळलेला आहे. एवढं भरभरून प्रेम देऊन कळमनुरी शहरातील सर्व मायबाप जनतेने सगळ्यात कमी वयाचा वयोवर्ष 28 आणि सगळ्यात जास्त मतांनी निवडून आणण्याचा बहुमान आज कळमनुरी वासियांनी आमच्या चौधरी पाटील परिवाराला दिला. त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभार व्यक्त करतो. आपण विचारल्याप्रमाणे कळमनुरी शहराचा विकास, सर्वांगीण विकास, कळमनुरी शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा हा आमचा पहिला मुद्दा असेल. आपण बघितलं असेल ज्या दिवशी आम्ही शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटायला गेलो त्या दिवशी साहेबांचा सत्कार स्वीकारण्याअगोदर मी त्यांना एक मागणी केली की साहेब, कळमनुरी शहरातील सर्व माझ्या मायबाप जनतेने मोठ्या मताधिक्याने, मोठ्या आशीर्वादाने मला या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून बनवलेलं आहे. तर मायबाप जनतेनं भरभरून दिलंय, आपण द्यायला कुठेही कमी पडू नये अशी या ठिकाणी मी आदरणीय नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मागणी केली. आणि त्यांनी देखील बेटा मी तुला कधी काही द्यायला कमी पडणार नाही असा मला त्यांनी शब्द दिलेला आहे.